त्या 40 वर्षांचा जर विचार केला तर शहरांचं नियोजन चुकलं असं तुम्हाला वाटतं का? कारण आजही आपण पाहिलं तर ना धड गार्डन्स आहेत, मोकळ्या जागा नाहीयेत, वाहतूक कोंडी आहेच. कुठलंही शहर घेतलं तरी फारसं पार्किंगला देखील जागा नाहीये. काय नेमकं नाही, चुकलंय? याची नेमकी चूक अशी होती की भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्यावेळी आपली एक संकल्पना होती आणि ती चूक नव्हती, बरोबर संकल्पना होती की भारत हा गावांमध्ये राहतो, गावांचा विकास म्हणजे भारताचा विकास. पण त्याच वेळी 7 दशकं आमच्या राज्यकर्त्यांना विसर पडला की भारतात शहरं आहेत, शहरांमध्ये लोक राहतात, त्यांचाही विकास करावा लागेल. शहरं वाढतायत, शिक्षण, आरोग्य, रोजगार याकरता लोक शहरात येत आहेत, त्यामुळे शहरांचंही नियोजन करावं लागेल हा विचारच आपल्या देशात नव्हता. परिणाम असा झाला की शहरं वाढली, अतिक्रमण झाली, झोपडपट्ट्या तयार झाल्या, लोकसंख्या वाढीमुळे पिण्याच्या पाण्याचे, कचऱ्याचे, रहदारीचे, पार्किंगचे असे सगळे वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाले आणि शहरं आपली बकाल झाली. पहिल्यांदा 2014 साली जेव्हा मोदीजी प्रधानमंत्री झाले, मोदीजींनी सांगितलं की भारत जसा गावात राहतो तसा तो शहरातही राहतो. शहरीकरणाला तुम्ही अभिशाप समजू नका, शहरीकरणाला तुम्ही संधी समजा. कारण देशाच्या जीडीपीच्या 65% जीडीपी हा शहरांमध्ये तयार होतो. वस्तू आणि सेवांची निर्मिती शहरामध्ये होते, रोजगाराची निर्मिती शहरात होते, शिक्षण आरोग्याच्या सेवा शहरात आहे. त्यामुळे शहरांना जर नियोजनबद्ध पद्धतीनं आपण विकसित केलं तर गरीब किंवा जो काही मध्यमवर्गीय आहे यांनाही दिलासा मिळेल, आपली शहरं वाबरंट होतील, त्यातनं इज ऑफ लिव्हिंग तयार होईल आणि अधिक मोठ्या प्रमाणात आपण रोजगाराची निर्मिती करू. आणि एवढं सांगून ते थांबले नाही तर पहिल्यांदा या देशामध्ये स्मार्ट सिटी, अमृत सिटी, स्वच्छ भारत शहरी अभियान, प्रधानमंत्री आवास योजना शहरी अभियान असे अनेक अभियान त्यांनी सुरू केले. हजारो कोटी रुपये या ठिकाणी त्यांनी दिले. एकट्या महाराष्ट्राचा विचार केला 50,000 कोटी रुपये आपल्याला दिले. आज सगळ्या शहरांमध्ये भुयारी गटारीच्या योजना चालल्या आहेत, पिण्याच्या पाण्याच्या योजना चालल्या आहेत, घनकचऱ्यावर प्रक्रियाच्या योजना चालल्या आहेत. कारण मोदीजींनी वेगवेगळ्या प्रकारच्या या योजनांच्या माध्यमातून त्याला मान्यता दिली आहे. आज मला असं वाटतं की आता आपण प्लॅनिंग करणं सुरू केलंय. मी मुख्यमंत्री असताना PMRDA तयार केलं, नागपूर मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटी तयार केली, नाशिक डेव्हलपमेंट अथॉरिटी तयार केली, संभाजीनगर डेव्हलपमेंट अथॉरिटी. ही करण्याचं कारणच हे होतं की अर्बनायझेशन मॅनेज करण्याकरता एक फ्रंटियर अशा प्रकारचं इन्स्टिट्यूट असलं पाहिजे आणि ते आपण या ठिकाणी तयार केलं.